ज्या घरामध्ये भिंतीवर पूर्वजांचे फोटो लावलेले आहेत त्या स्त्री पुरुषांनी हा व्हिडिओ स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्या घरामध्ये पूर्वजांचे फोटो भिंतींवर लावलेले असतात त्या घरात अचानक भांडणे वाढतात, पैसा टिकत नाही. आज आपण अशा या विषयावर बोलणार आहोत. आपल्याला वाटतं पण अशांत राहते सगळं योगायोग आहे का? ही यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत का आध्यात्मिक कारणे आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वजांचे फोटो घरात ठेवावेत का? हे घरामध्ये ठेवायचे असतील तर ते कुठे आणि कसे आणि कोणत्या दिशेला ठेवावेत? देवघरात ठेवावेत की जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी ठेवले असतील तर त्याचे परिणाम काय होतील? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांची सविस्तर पुराणशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या आधारावर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा उपाय सांगणार आहे जो अनेक घरामध्ये चालू असलेले अडथळे कमी होऊ शकतात. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पूर्वज म्हणजे फक्त आजी आजोबा किंवा पणजोबा एवढेच नाही, तर पूर्वज म्हणजे आपल्या कुळातील ते सर्व लोक जे आपल्या पृथ्वीवर होऊन गेले. आजवर आजी आजोबा, पणजोबा, पणजी आणि त्यांच्या यादीचे पिढ्यानपिढ्या भारतीय संस्कृतीमध्ये असे मानले जाते की आज आपण जर आपला हा जन्म होतो तर त्या कुळाचा जन्म होतो. त्या आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळेच, त्यांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला जीवन, संस्कार आणि ओळख मिळते. म्हणूनच आपण हिंदू धर्मात श्राद्ध, तर्पण, पितृपक्ष, अमावस्या, महालय यांना इतकं महत्त्व दिलं जातं. शास्त्र पूर्वजांचे महत्त्व सांगण्यात आले आहे की गरुड पुराणात, मत्स्य पुराणात आणि इतर अनेक धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की पूर्वज जे आपल्या जीवनात अदृश्य शक्तीप्रमाणे कार्य करत असतात. पूर्वज प्रसन्न असतील तर घरात सुख शांती राहते, कामात यश मिळतं, अडचणी कमी होतात, घराचा करता मग ऊर्जा वाढते. आणि घरामध्ये जर पूर्वज असंतुष्ट असतील तर विनाकारण अडथळे, तणाव, पैसा टिकत नाही, घरात आजारपणे वाढतो, घरात सतत आजारपण होतात, मन अस्वस्थ राहतं. याला शास्त्र पितृदोष असं म्हटलं जातं. माणूस मेल्यानंतर त्याचा फोटो आठवला जातो का? आपल्याकडे एक भावनिक सवय आहे. ज्यांनी आपलं प्रेम केलं त्यांनी आपल्यासाठी आयुष्य घालवलं, ते गेले की त्यांचा फोटो आपण घरात ठेवतो, कारण तो फोटो आपल्या आठवणीतला, तो फोटो आपला आदर, तो फोटो म्हणजे कृतज्ञता. हे भावनेने दृष्टिकोनातून पूर्णपणे बरोबर आहे, पण वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टीने प्रत्येक गोष्ट कुठे ठेवायची याचे एक नियम असतात आणि इथे लोक अनेक चुका त्याच करतात. पूर्वजांचे फोटो घरात ठेवावेत का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. उत्तर आहे हो, ठेवू शकता, पण योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी ठेवला तर. कारण पूर्वजांचे फोटो हे देव नाहीत, आधारास पात्र आहेत आणि त्याची ऊर्जा ही स्मृती आणि भूतकाळाच्या संबंधित आहे. आणि वास्तुशास्त्र सांगते की घरामध्ये जिथे आपण रोज राहतो, झोपतो, खातो, पितो, काम करतो, तिथे भूतकाळापेक्षा वर्तमान आणि भविष्याची ऊर्जा जास्त असते. देवघरात पूर्वजांचे फोटो का ठेवू नयेत? ही सर्वात मोठी चूक आणि घरामध्ये होते. देवघर म्हणजे ईश्वराची पूजा, सकारात्मक सात्विक ऊर्जा, उन्नती, साधना आणि शुद्धता. आणि पूर्वजांचे फोटो म्हणजे स्मृती, भूतकाळ, भावनिक जोड. शास्त्र सांगते की देवाने त्यांची पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे. देवांना आपण रोज पूजा करतो, देवांची रोज आंघोळ घालतो, आरती करतो, धूप दीप नैवेद्य दाखवतो, पण पूर्वजांसाठी श्रद्धांजली अर्पण करतो, पिंडदान यांसारखे वेगळे विधी आहेत. म्हणूनच देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत, देवांच्या मूर्तीसोबत ठेवू नयेत. रोज अगरबत्ती, दिवा पूर्वजांच्या फोटोसमोर दिवा सारखा लावू नये, कारण यामुळे पूर्वजांचा संघर्ष निर्माण होतो. दिवा लावल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो याच्या व्हिडिओमध्ये आपण खूप संवेदनशील भाग आहे, पण खूप सत्य आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ज्या घरामध्ये, घराच्या हॉलमध्ये, बेडरूममध्ये किंवा समोरच्या भिंतीवर अनेक पूर्वजांचे फोटो लावलेले असतात आणि ते रोज डोळ्यासमोर आपल्या दिसतात, त्या घरामध्ये अनेकदा असे दिसून येते की नकळत उदास, मनावर दडपण असते, सतत भूतकाळाच्या आठवणी, प्रगतीत अडथळे येतात, नात्यांमध्ये तणाव, झोप न लागणे किंवा अस्वस्थता. याचं सगळ्याचं कारण असं सांगितलं जातं की फोटो हे स्मृतीची ऊर्जा धारण करतो आणि स्थिर असते. पूर्णत्वाला गेलेली ही ऊर्जा असते. ती ऊर्जा सतत जिवंत लोकांच्या दैनंदिन जीवनात मिसळली तर मन नकळत मागे उडलं जातं. मग पूर्वजांचे फोटो कुठं ठेवावेत? तर वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवर ठेवावेत, कारण या दिशेतील
आणि भूतकाळाच्या संबंधित या गोष्टी मानल्या जातात. या दिशेला ठेवलेले फोटो स्मरण आणि आदराशी योग्य ठरतात. उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवू नयेत, कारण त्या दिशात देवपूजा, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी असतात. तिथे पूर्वजांचे फोटो ठेवल्यास ऊर्जेचा संघर्ष तयार होतो. घरामध्ये नेमके कुठे ठेवावेत हे फोटो? तर योग्य जागा कोणती? हॉलमध्ये शांत कोपरा, वेगळा कपाटाचा किंवा शर्टचा भाग, जिथे रोज उठबस होते, झोप किंवा जेवण होत नाही अशी जागा, जिथे शांतपणे उभे राहून फक्त आधाराने पाहता येईल अशी जागा. चुकीच्या जागेवरती फोटो चुकूनही ठेवू नये. मग त्या जागा कोणत्या? बेडरूममध्ये विशेष वेळ समोर किंवा बेडरूमच्या बाजूला, किचनमध्ये, डायनिंग टेबल समोर, देवघरात किंवा देवांच्या मूर्तीसोबत, समोरच्या भिंतीवर जेथे सतत नजर जाते. बेडरूममध्ये फोटो का ठेवणे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. बेडरूम म्हणजे विश्रांती, वैयक्तिक आयुष्य, मानसिक शांतता आणि आणि पती-पत्नींमधील संबंध. तिथे जर पूर्वजांचे फोटो असतील तर नकळत अस्वस्थता वाढते, झोपेवर परिणाम होतो, नात्यांमध्ये ताण निर्माण होतो, मन सतत गंभीर आणि उदास राहतं. शास्त्र सांगते बेडरूममध्ये फक्त जिवंत, आनंदी आणि आठवणी दर्शवणारा फोटो ठेवावेत. आता हे किती फोटो ठेवावेत हे सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. वडील आहेत, आजी आजोबा आहेत, आपण झोपण्याची आपलं किंवा पणजी आहेत. खूप जुन्या पिढ्या ओळखले नसलेल्या सुद्धा लोकांचे फोटो भिंतीवर लावू नयेत. खूप जास्त फोटो एकाच ठिकाणी लावू नयेत. तर संपूर्ण भिंत पूर्वजांच्या फोटोने भरू नये, कारण हे घर जिवंत लोकांसाठी असतं, स्मारकांसाठी नाही. आदर ठेवा, पण घराची ऊर्जा जिवंत ठेवा. हे अजिबात ठेवणे. अंत्यसंस्काराचे फोटो, हॉस्पिटलमधील शेवटच्या अवस्थेचे फोटो, खूप उदास वेदनादायक अवस्थेतील फोटो, फाटलेले दुसरे झालेले फोटो, काच तुटलेली फोटो किंवा दुःख, वेदना, समाप्तीची ऊर्जा वाढवतात. हे फोटो जुने किंवा खराब फोटो असतील तर काय करावे? हे खूप संवेदनशील प्रश्न आहे. जर फोटो खराब झाला असेल, ठेवण्यास योग्य स्थितीत नसेल किंवा मनाला सतत दुःख देत असेल तर तो फोटो आदराने काढून ठेवा. शक्य असल्यास वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा मग कागदात गुंतवून मनात प्रार्थना करून सन्मानाने नष्ट करा. पूर्वजांच्या फोटोसमोर दिवा, धूप लावावा का? रोज देवासारखी पूजा करू नये, पण अमावस्या, पितृपक्ष, श्राद्धाच्या दिवशी साधा दिवा लावू शकता. मनात कृतज्ञतेने स्मरण करू शकता, कारण पूर्वज पूजनीय आहेत, पण ते देव नाहीत. त्यांच्यासाठी वेगळा विधी असतात. रोजची पूजा 90% लोक करतात. देवांच्या मूर्ती आणि पूर्वजांचे फोटो एकाच ठिकाणी ठेवणे, देवघरातच पूर्वजांचे फोटो ठेवणे, रोज देवासमोर त्यांनाही अगरबत्ती आरती करणे, यामुळे घरात मानसिक अस्वस्थता वाढते. प्रगतीमध्ये अडथळे, विनाकारण अडचणी निर्माण होतात. पितृदोष सारखी परिस्थिती जाणवू लागते. आपले पूर्वज जर कोणत्या कारणाने असंतुष्ट असतील किंवा त्यांच्या उगीय संस्कार, श्राद्ध स्मरण होत नसेल तर निर्माण होणाऱ्या त्यांच्यामुळे अडथळ्यांना पितृदोष असं म्हटलं जातं. पितृदोष म्हणजे पूर्वजांचा शाप नाही, तर पूर्वजांची अपूर्णता, दुर्लक्ष किंवा विसर पडलेली कर्तव्ये यामुळे निर्माण झालेली स्थिती. पूर्वज जे आपल्याला वाईट करायला बसलेले नसतात, तर ते आपल्या चांगल्या भल्यासाठीच असतात. पण जेव्हा त्यांचे योग्य स्मरण, आदर किंवा विधी होत नाहीत, तेव्हा जीवनात अडथळे वाढायला लागतात. काही सामान्य कारण आहेत पितृदोष निर्माण होण्याची. त्यामध्ये श्रद्धा, तर्पण पूर्णपणे न करणे किंवा सतत त्यांना दुर्लक्ष करणे, त्यांचा अपमान करणे, त्यांचे वारंवार आठवण काढून अपमान करणे किंवा दुर्लक्ष करणे, हे कर्तव्यभंग करणे, अन्याय, फसवणूक किंवा हक्क हिरावून घेणे, कुटुंबातील वडीलधारी व्यक्तींचा सन्मान न करणे, चालत आलेले विधी अचानक पूर्ण थांबवणे. शास्त्र सांगतं, जसं देवाचं ऋण असतं तसं पितरांचे ऋण असतं. त्याचे ऋणांचे वेळेवर ऋण फेडलं पाहिजे, तर जीवनात अडचणी दिसायला लागतात. त्यामुळे लक्षात ठेवा, बरेच लोक इथे स्वतःचं घर ओळखतात. घरात वारंवार विनाकारण भांडण, पैसा टिकत नाही, आजारपण आहे, मुलांच्या शिक्षणात अडथळे, व्यवसायात मन कायम अस्वस्थ, उदास, निराशा. विशेष म्हणजे सगळे उपाय करूनही प्रश्न सुटत नाही. काही नाही, अडथळा पुन्हा उभा राहतो. अशा वेळी पितृदोष यांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जे सांगितलं आहे ते नियम पाळा. वरील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.